विकायचं नाही आहे ते. मग आपल्याकडे एक म्हण आहे, काय म्हण आहे? आली आली लक्ष्मी ही कुणाची बी असं नका, घरात वाजत गाजत घेतली पाहिजे. असं होईल सुद्धा कदाचित, देतील त्यावेळेला. दोन्हीकडची पाकिट घेणार नव्हत, तिन्हीकडची नव्हत, देतील त्यांचे घेणारी माणसं. लई हुशार झालोय आपण. हरकत नाही, मी काय म्हणतोय, हरकत नाही. देणारी द्यायला, देणाऱ्याने द्यावे, घेणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे सगळे हात मुळासकट उपटून खावे असं म्हटलं जाते. हरकत नाही. पण मला एवढं नक्की सांगायला आवडेल, पण त्यावेळेला विवेक बुद्धी जागी ठेवा. कारण तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक मताचा अधिकार हा खूप मोठा आहे, लक्षात घ्या. त्यांनी आपल्याला ताकद दिलेली आहे. जर तुम्ही आज खटका दाबताना जर तुमचा पाय घसरला तर 15 दिवस वाटीभर रस्सा आणि 4.5 वर्षे बोंबलं दोन्ही हातानं बसा, ही वेळ आपल्यावर येऊ नये. आणि म्हणून डोळं उघडं ठेवायचं आहे, लक्षात घ्या. येत्या 20 तारखेपर्यंत डोळं उघडं ठेवायचं आहे. आपला हा टेम्पो, आपली ही ताकद 20 तारखेपर्यंत नाही, 23 तारखेला गुलाल उधळायचा आणि डबल दिवाळी साजरी करायची. हे मी आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे. अजून दुसरं महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायला आवडेल की आटपतो मी 2 मिनिटामध्ये, कारण वेळ झाले. बाकीची बरीच मंडळी बोलणार असतील. थोडंसं वेळेचं बंधन पाळायला पाहिजे. 10ला सगळं ऑफ करायला लागतंय. मी एकटाच बोलावलं तर बाकीच्यांना काहीतरी शिल्लक राहायला पाहिजे. तर जाता जाता मी फक्त आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करणार आहे की तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात. फोटोत बघितलेला बाबा तुमच्या सगळ्यांचं ओळखीचं आहे, लक्षात घ्या. आणि निर्धार सभाचं नाव निर्धार आहे, लक्षात घ्या. निर्धाराचा अर्थ काय? एकदा ठरवलं की बदलायचं नाही, काय पण होऊ दे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये काही मावळे सोबत असताना स्वराज्याची प्रतिज्ञा केली. राजमाता जिजाऊंनी ज्या काळामध्ये मुघली फौज आक्रमण करत असताना स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यामध्ये उतरवण्याचं काम केलं या माझ्या शिवबाने, त्या पद्धतीचा आज निर्धार आपल्याला करायचा आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपली विवेकबुद्धी का मी म्हणतोय जागी ठेवायची आहे. आपण तुम्ही आहे या जागेला डोळे बंद करून जर क्षणभर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करणारा, या ठिकाणी दक्षिणला न्याय देणारा लोकप्रिय नेता कोण असेल तर आमदार अमल महाडिक साहेब, हे तुम्हाला लक्षात येईल. महिलांचा सन्मान करणारा नेता कोण आहे तर आमदार अमल महाडिक साहेब आहेत. वृद्धांची काळजी घेणारा, त्यांचा आशीर्वाद घेणारा नेता कोण असेल तर आमदार अमल महाडिक साहेब आहेत. कुणामध्ये पण मिसळणार, मी मगाशी सांगितलं वॉटर सारखं काम आहे, कोणाबरोबर पण मिसळतात ते लहान पोरांच्या बरोबर सुद्धा गप्पा गोष्टी मोज मस्ती सगळं करतात, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या हाकेच्या अंतरावर असणारा हा माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की त्यांच्या बरोबर असणारे वहिनी साहेब सुद्धा बघा. एक आदर्श कुटुंब काय असतंय हा सुद्धा मॅसेज फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आदर्श कुटुंब प्रणाली असणारी संस्कारशील माणसं आपल्याला प्रतिनिधी म्हणून निवडायचे आहेत. आणि म्हणून वहिनी सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करतात. आदरणीय भगवानराव काटे साहेब शेतकरी संघटना, आम्ही ते पट्टे एकत्र खाल्यामुळे ध्यानात येते. तर ते या ठिकाणी आपल्या BJP आघाडीचे शेतकरी संघटनेचे आदरणीय नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचं आगमन होत आहे. त्यांचे आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. थोडंसं किसान सभेचे नेते भगवानराव काटे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. हार्दिक स्वागत. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं म्हणजे सगळ्यांना ऐकायचं आहे. मी तर आपले रजा घेण्यापूर्वी आपल्याला एवढंच सांगतो की आपण सर्वजण निर्धार सभेसाठी जमलेला आहात. आज सोमवार आहे. या ठिकाणी या शंभू महादेवाला आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी सांगतो की 100% या ठिकाणी आपल्या दरबारामध्ये बसलेल्या सगळ्या माता भगिनी आज शपथ घेणार आहेत की एकट्या मतदान करायचं नाही, बरं का. अजून पुढची शपथ लई महत्त्वाची. आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती मी करणार आहे. आणि ती एक भाऊ या नात्यानं आपल्याला विनंती करणार आहे की बघा, तुम्ही आज जे आहे तुम्ही कमळाबाई बरोबर आहे हे निश्चित आहे. आपल्याला एक काम करायचं आहे, ह्याचा प्रचार करणार. हे कळतंय ना, मी काय नाव घेत नाही, घ्यायचं बी नसते, बरं नसतंय ते. तर हे जे करणार आहेत त्यांनी त्यांच्या घरात घुसायचं. एक फक्त किती दिवस राहिल्यात, 8-9 दिवसात फक्त एक मत धरायचं. कुठल्या घरात घुसायचं? एकत्र कुटुंब जिथं जावा भावा लय आहेत त्यांच्यात तुमचं गेल्यात 1500 7,500 दोघींच्या गेल्या बी झालं 15,000. आपण त्यातल्या एकीला म्हणायचे बघ,
15,000 आल्यात, जरा तरी काहीतरी वाटायला पाहिजे जीवाला. जनाचं नाही मनाची जळा तरी बाळगा. आणि एक बटन दाबाय काय फरक पडालाय. ही काय ग्रामपंचायत हायवे आपल्या गावातली. जरा आमच्याकडे सारखा तुम्हाला काय फरक पडा लागलाय. आणि एक मत कळकळून काढायचं, कळकळीनं विनंती करायची, मुंडकं दाबायचं नाही, काय करायचं नाही, चुकीचं काय करायचं नाही, कळकळीनं विनंती करायची, गयावया करायचं, प्रेमानं सांगायचं आणि एक मताचं पारडं निश्चितपणे या अंमलदात्यांच्या पारड्यात घालायचं. आणि तुम्ही घालणार मला खात्री आहे. बसलेल्या सगळ्या या माझ्या भगिनी इकडं तिकडं मोजल्या तर 100-150 आहेत. आणि इकडचे दादाराव ज्यांची पाकिटं खर्च व्हायला नाही ते दादाराव 100-150 आहेत. सहज पकडलं तर 5-6 आहेत. एक मत प्रत्येकानं मी म्हणतो एक किंवा जोडीत एक जरी घेतलं ना तरी 250-300 मतं वाढतील, लक्षात घ्या. आणि तेवढी जरी वाढली तरी एवढ्या लांबने मी इथं येऊन एवढा घसा कोरड्याचं केल्याचं समाधान मला मिळेल. आणि ते तुम्ही करणार हा विश्वास मला वाटतो. आणि तामगाव गावातनं लीड देणार हे सांगायला हा समोर शंभूदेव साक्षीला आहे. आणि आज वार सोमवार आहे. आणि या शुभ दिवशी या तामगावचा हा जो चौक आहे ना हा ऐतिहासिक आहे. आणि इथं मागच्या वेळेला ज्यावेळी 14ला सभा झाली त्यावेळेला पण असंच काहीतरी घडलेलं आहे. आणि एवढा सगळा महापूर लोकांचा होता. आणि महापूरच या ठिकाणी विजयाची नांदी देतोय. फक्त लीड मी कायमच सांगतोय 50,000 प्लस काटाकीर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात तामगावातनं पीटी पूजन झाल्यावरच खटाखट तुम्ही कमळाचं बटन दाबणार हा विश्वास मी आपल्याला दाखवतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. अतिशय मार्मिक परंतु सर्वांच्या मनाला साथ घालणारं आणि आत्ताची जी काय परिस्थिती आणि काय केलं पाहिजे 20 तारखेला 1 नंबरच्या माणसाला 1 नंबरचं बटन कमळासमोरचं बटन दाबलं पाहिजे हे या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते नक्कीच आपण कराल ही आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. याबरोबर आज या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित माननीय मनीषा वास्कर वहिनी, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर माननीय सुभेदार रावसाहेब नाटकुळे साहेब, माननीय सुभेदार शिवाजीराव भोळे साहेब, त्याचबरोबर आता ज्यांचं आगमन झालं ते माननीय काटे साहेब यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी कोमल बंडोपंत माने ही आपल्या गावची मुलगी आहे. बीटेक तिचं शिक्षण इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग आहे. ते इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये तिचं शिक्षण झालेलं आहे. ते त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करेल. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. कोमल बंडोपंत माने, जरा जोरदार टाळ्या आपण सर्वांसाठी तुझ्यासाठी दिल्या. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले ग्रामपंचायतचे सदस्य, डेप्युटी सरपंच, आजी माजी सरपंच, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले पाहुणे मंडळी यांचं पहिला मी आभार मानते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. आज आपल्या तामगाव गावातील सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जलजीवन सुविधा. मी जन्माला आल्यापासून या गावात जो पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा आपल्या साहेबांनी तसेच मोदींच्या सुविधांनी आपल्याला हा मिळालेला आहे लाभ. त्याचबरोबर अशा अनेक सुविधा आहेत ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत, पण त्या सुविधा मिळालेल्यांवर काही टीका केलेल्या आहेत. तर त्या टीकाचे निवारण करून सुद्धा त्या आपल्याला सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते आपल्या गावातले हेमंतदादा पाटील असतील, दीपावहिनी असतील त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. योजना मिळणं महत्त्वाचं नाही, पण ती योजना आपल्याला कशाबद्दल मिळते हे जे महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं. आणि ती योजना मिळालेलीचा प्रत्येकाचा लाभ मिळाला की नाही याचं निवारण जे आहे ते आपल्या गावातील दीपावहिनी असतील, हेमंतदादा असतील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते असतील यांनी केलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की योजना मिळाली म्हणून आपण त्यांच्यासोबत असणं आणि निवडणुकीच्या काळात 15 दिवस तुमच्यासोबत असलेला नेता याच्यासोबत असणं यात खूप फरक आहे. तर निवडणुकीच्या काळात 15 दिवस सोबत आहे त्याच्यासोबत राहणं किंवा आपल्या वर्षातले 365 दिवस जो नेता आपल्या सोबत आहे, आपल्या अडीअडचणीमध्ये आहे, दिवसाचे 24 तास आहेत, या 24 तासातल्या कधीही त्यांच्या दारावर जाऊन त्यांना हाक मारा, ते नेहमी तुमच्या उपस्थित असणार आहे, तुमच्या अडीअडचणीत असणार आहेत. सगळ्या गोष्टींचा
त्यांनी आपल्याला दिलेल्या योजनेत किंवा योजना ज्या आहेत, आपली लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यामुळे आपल्याला महिलांना प्रत्येक दरमहा 1500 रुपये योजनेतून आलेले आहेत. अशा योजनेमध्ये या योजनेचा लाभ श्रीमंत लोकांना नाही कळणार, पण तो गोरगरीब लोकांना कळणार आहे. कारण 1500ची किंमत ही फक्त त्या महिलेला विचारावा जिचा नवरा, जिचा भाऊ किंवा मोठे कोणी घरातले सदस्य कोविड या सिच्युएशन मध्ये एक्सपायर झालेले आहेत. सध्या त्या परिस्थितीतून आम्ही वर आलेलो आहे, म्हणून आम्हाला त्या 1500ची किंमत आम्हाला कळतीये. पण ते इतरांना कसं वाटतं की हा या 1500 रुपयाने काय होणार आहे, पण 1500 रुपयाने खूप काही होऊ शकतं. हे त्यांना विचारावा ज्यांच्या घरात आज इथं काही दिवसानंतर ह्या वर्षी दिवाळी सेलिब्रेट झालेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की 365 दिवस जो नेता सोबत आहे त्याच्यासोबत तुम्हीही राहा, मी आहे, आणि आपली आजूबाजूची ज्या काकी मामी असतील त्यांनाही सोबत राहायला शुभांग जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया, स्वागत करूया. तुमच्या सन्माननीय संचालिका कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा शोभिकाताई महाडिक यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या योजना मिळालेल्याच आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे मुलींना शिक्षण फ्री. आज उच्च शिक्षण जर घ्यायचं म्हणलं तर एका वर्षाची फी ही लाखापर्यंत जाते, आणि जर विथ डोनेशन असेल तर मग ते आपल्या गोरगरिबांचं शिक्षण नाही राहिलेलं. या शिक्षणाचा सगळेजण बोलतात की 500 रुपयाला मत असतं. 500 रुपयाला मत घेऊन तुम्ही एका तेवढ्या दिवसापुरता आनंदी राहू शकता, पण जर एका मुलगीला जर तुम्ही 4 वर्ष शिकवलं तर ती आयुष्यभर तुम्हाला कुटुंबाला साथ देते. ही जी महत्वाची योजना ही कोणी दिली याचा विचार करायला हवा आपण. एका जर घरात एक जर मुलगी शिकली, तिनं जर उच्च शिक्षण घेतलं तर तिचं जे पण आहे ती त्याच्या घराला आणि आपल्या कुटुंबाला सांभाळू शकते. हे जे महत्वाचं आहे ते आपण सगळ्यांनी जाणलं पाहिजे. आपली कामं कोणी केली, कोणी नाही केली, कोणी कुठून निधी आणला, सत्ता हातात असल्यावर निधी सगळेच गोळा करतात, पण सत्ता हातात नसताना जो मदत आपल्याला करतो तो खरा नेता आहे. हे सगळ्यांनी आपण जाणून सगळ्यांनी विचार करून विधानसभा 2024 ची निवडणूक आहे ती आपण आपल्या साहेबांना निवडून दिलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. आणि हा सगळा विचार मी करते आणि तुम्हीही करायला पाहिजे, एवढंच मला वाटतं. येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीत सगळ्यांनी बहुमताने आपल्या साहेबांना निवडून द्यावं, एवढंच मला वाटतं. मी माझे 2 शब्द इथे थांबवते. धन्यवाद कोमलताई. अतिशय मौलिक आणि मजबूत मार्गदर्शन केलं आहे. आदरणीय वहिनी साहेबांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आताच या ठिकाणी आपल्या नेत्या आदरणीय शोभिका महाडिक वहिनी यांचं आगमन झालेलं आहे. संपूर्ण तामगाव गावच्या वतीनं आणि विशेषतः महाडिक गटाच्या वतीनं मी आदरणीय शोभिका वहिनीचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीलाच सर्वच मान्यवरांना या ठिकाणी कृपया आपण बसण्यासाठी विनंती. या ठिकाणी आदरणीय शोभिका वहिनी आणि ललिताई जोंधळेकर यांना विनंती आहे की वहिनी साहेबांचं गुलाब पुष्पमधून त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य दीपालीताई पाटील आणि ललिताताई जोंधळेकर यांच्या शुभाशय वहिनी साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. या दोघींना पुन्हा विनंती आहे की मनीषाताई वास्कर यांचं सुद्धा आपण बुके देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर अभिजित मोळकर यांना विनंती आहे की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करायचं आहे. अभिजित मोळकर. या ठिकाणी आपला अधिक वेळ न घेता एक छोटासा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. आपल्या गावच्या नागरिक नामदेव शंकर गवळी, त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती जयश्री नामदेव गवळी यांची कन्या सौ ऐश्वर्या जितेंद्र लोकरे
यांची टंकलेखक म्हणजे स्टेनोग्राफर म्हणून मंत्रालयात निवड झालेली आहे. मी आदरणीय वहिनींना विनंती करतो की आपण गावातील पहिली मुलगी या ठिकाणी आपल्या मंत्रालयामध्ये स्टेनोग्राफर म्हणून होते आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया. आणि आदरणीय वहिनींना मी विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी जे माता पिता आहेत त्यांचा या ठिकाणी बुके देऊन आपण सत्कार करावा. हो लवकर या लवकर या. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आचारसंहिता असल्यामुळे 10च्या पर्यंतच बोलायचं, त्यानंतर बोलता येत नाही. सर्वांना विनंती आहे, प्रोटोकॉलप्रमाणे आपण जाऊया. वहिनी साहेबांच्या शुभाशय सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांची मुलगी स्टेटोग्राफर म्हणून मंत्रालयामध्ये गेलेले, ग्रामीण भागातली एक मुलगी आज मंत्रालयामध्ये काम करत आहे. हा खऱ्या अर्थाने या गावाचा सन्मान आहे. यानंतर अभिजित मुळकर यांना विनंती आहे, 2 मिनिटांमध्ये आपला मनोगत व्यक्त करायचं आहे. माननीय अभिजित मुळकर. अभिजित मोळकर यांना या ठिकाणी विनंती करतो, आपण 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. आदरणीय व्यासपीठ, आपल्या दक्षिणचे आमदार माननीय अमोल माडिक साहेबांच्या पत्नी सौ शौमिका माडिक यांचं आत्ताच इथं स्वागत झालं. आपण सर्वजण खूप वेळ त्यांची वाट बघत आहात हे सर्वांना माहिती आहे. तरी पण आपली एवढी उपस्थिती असंख्य अशा संख्येनं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचं पहिला आभार मानतो. आणि जो काय आता इथं आपला दक्षिणचा प्रचार दौरा चालू आहे त्यामध्ये आदरणीय अमोल साहेबांना भरघोस मताने निवडून आणायचं आहे. आपल्याला ज्या सरकारकडून योजना मिळतात त्यांचं आता सगळं त्या घोडके सरांनी सांगितलेलंच आहे. त्यामध्ये आपल्या इथं ज्यावेळी मागच्या वर्षी इथं जाहीर सभा झाली होती, आदरणीय जे आता आपले आमदार आहेत त्यांनी एक शब्द इथं दिला होता की आम्ही रोजगार निर्मिती करणार. पण मला वाटतं तामगावमधील त्यांनी एका तरी कार्यकर्त्याला नोकरी लावली आहे काय हे फक्त सांगायचं आहे. कारण की त्या रोजगाराच्या शब्दावरच ते मागच्या वर्षी निवडणुकीला त्यांचा मेन मुद्दा होता. आणि त्यांनी एक दाखवावं की तामगावातील आमचे राहते त्यांच्या तरी कोणत्या कार्यकर्त्याला नोकरी लावली काय. कसं आहे, बोलणं आणि करणं एवढं सोपं नाही आहे. आता जे 1500 रुपये लाडकी बहीण योजना आपल्या भाजपकडून जे आपल्याला मिळालेले आहेत तो आपल्या यावर्षीचा एक स्टार आपला झालेला आहे की तो स्टार मार्क झालेला आहे की त्यामुळे आपल्याला महिलांचं भरघोस असं मतदान मिळणार. आणि त्यावरती ज्यावेळी म्हणजे 1500 रुपये मिळणार हे पहिला जाहीर ज्यावेळी केलं त्यावेळी विरोधकांना असं कळालं की आता आपली तिजोरी रिकामी होणार, कुठनं पैसे आणणार, काय करणार. त्यावेळी त्यांनी डायरेक्ट असं तसा विरोध न करता डायरेक्ट कोर्टात गेले की ही स्कीम बंद पडावी म्हणून. कारण त्यांना त्यावेळी कळालं की आपली तिजोरी रिकामी होणार आहे. पण हा सरकारनं म्हणजे जे 5 महिन्याचे पैसे आपल्याला जमा केले त्यावेळी या सरकारनं कुठेही ते तटू दिले नाहीत. आणि त्यांनी जे अजित पवार आपले हे होते अर्थमंत्री त्यांनी पुढच्या मार्चपर्यंतची ती जोडणा लावून ठेवलेली आहे की मार्चपर्यंत कोणीही स्कीम बंद करू शकत नाही. त्यामुळं त्यांना कळालं की बाबा हे पण होऊ शकते. त्यामुळे तिने आता काय केलं, 1500चं आपल्या ज्यावेळी आता कोल्हापूरला ज्यावेळी मुख्यमंत्री आले त्यांनी जाहीर केलं की 2100 रुपये मी देतो म्हणजे निवडून आल्यानंतरनं. हा एक झाला मुद्दा. पण त्यांनी काय जाहीर केलं की मी 3000 रुपये देतो महिन्याला. 3000 रुपये तुम्ही कुठून देणार असं तर तुम्ही तर मागच्या 6 महिन्यात म्हणत होता की तिजोरी रिकामी होणार आहे, सगळं होणार आहे. पण हा आत्ता तुम्ही 3000 द्यायला कसे तयार झालात. याचाच अर्थ काय होतोय की जे आपल्याला मिळणारे जे 1500 रुपये आहेत ते 2100 रुपये होऊ शकतात आणि ते कधीही बंद पडू शकत नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी महायुतीला मतदान करणं आणि महिलांनी आपल्या लाडक्या भावाला मतदान करणं हे जरुरीच आहे. फक्त एवढाच विषय आहे, ज्यावेळी आपली सत्ता येणार त्यावेळी आपल्या दक्षिणचा आपला लाडका आमदार तिथं जाणे गरजेचं आहे. कारण की केंद्रात मोदी साहेबांची सत्ता आहे, महाराष्ट्रात आपली महायुतीची सत्ता येणार आहे 100% आहे. फक्त आपल्या दक्षिणकडे आपण कमी पडता कामा नये. कारण की 3 जागी जर आपली सत्ता असेल तर आपण कशालाही कमी पडता कामा नये. त्यामुळे आपण साहेबांना मदत करणे गरजेचं आहे. त्यांची ही फक्त आश्वासनेच असतात. ज्यावेळी आपल्याला लोकसभेला आपण समोर गेलो त्यावेळी त्यांच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं होतं की महिन्याला 8500 रुपये मी देणार. आणि त्यानंतर लोकसभेला निकाल लागला. उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या कार्यालयाच्या समोर ही टीव्हीला दिसणारी गोष्ट आहे, कार्यालयाच्या समोर अशा रांगा लागलेल्या महिलांच्या की आमचं फॉर्म भरून घ्या, 8500 कधी मिळणार कधी मिळणार. पण त्यावेळी त्यांना कार्यालय त्यांच्या कार्यकर्त्यांची घरं बंद करायची पाळी आली. कारण देणार कुठून, कारण सत्ता तर आली नाही. त्यामुळं हे जे आता आपलं सरकार आहे, जे आपले आता आलेले जे आपले महायुतीचं सरकार आहे त्यांनी नुसतं आव्हान न करता
डायरेक्ट तुम्हाला गेल्या 5 ते 6 महिन्याचे पैसे जमा करून दाखवलेले आहेत. कुठेही त्यामध्ये अडचण आलेली नाही. दिवाळी म्हणजे आचारसंहिता लागणार असं दिसल्यानंतर त्यांनी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला पैसे खात्यावरती जमा केलेले आहेत. आदरणीय मोदी साहेबांचा एक आपला अजेंडा आहे, सबका साथ सबका विकास. कुणाचंही काही ते असले तर ते सगळ्यांच्या पर्यंत पोचतं. कधीही ते म्हणलं ही माझी बहिणी तुझी बहीण असा कधीही भेदभाव त्यांनी केलेला नाही. त्यांनी सबका साथ सबका विकास हे करून दाखवलेलं आहे आणि आपल्या त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या महायुतीचं सरकार चालू आहे. त्यांनी देखील तिथं हे करून दाखवलेलं आहे. सगळ्यांना सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. 2 महिने होता, 3 महिने दिलं. ज्यांचा अर्ज भरावून त्याला शेवटपर्यंत मुदत देऊन सगळ्यांचं केलेलं आहे. आत्तापर्यंत ते वाढवू शकतात मुदत हे सरकार आलं तर. फक्त आपण सर्वांनी एकच लक्षात ठेवायचं आहे, आदरणीय अमल माडिक साहेबांचा कधी त्यांना गाजावाजा आवडत नाही, पण आपला साधा सरळ माणूस आहे. 1 नंबरला चिन्ह आहे, 1 नंबरचा माणूस आहे. आपण 1 नंबरचं बटन दाबून 1 नंबरच्या मताधिक्यानं त्याला निवडण्याचा निर्धार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर हेमंत पाटील 1 मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करतील. आचारसंहिता असल्यामुळं वेळेचं बंधन आहे, सर्वांना विनंती आहे. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उपस्थित आमच्या माडिक गटाच्या रणरागिणी ज्यांनी गोकुळच्या सत्ताधारांना घाम फोडला त्या आमच्या शोमिका वहिनी, तसेच आमच्या सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य भगवान दादा, आमच्या आरपीआयचे बळवांना सोरटे, विक्रम ढाले, सगळ्यांना एकच सांगतो, वहिनी 2014ला आम्हाला चौक उपस्थित करून दिला नव्हता, म्हणजे परवानगी मिळाली नव्हती आणि योगायोगानं 2014ला आम्ही महादेव मंदिर हेच पटांगण आम्ही आपल्या सभेसाठी हे केलेलं आणि हे जे मैदान आहे हे विजयी मैदान आहे वहिनी. आणि हा कौल गणपती आणि महादेव आणि पाठीमागे हनुमंतराया आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं फेक निगेटिव्ह असं लोकसभेच्या वेळी संविधान बदलणार असं फेक निगेटिव्ह निर्माण केलं. आज अमल साहेबांनी संविधान उद्देशिका सर्व शाळेतील मुलांना संविधान वाचता यावं, संविधान समजावं म्हणून 25,000 असे पॅड शाळेतील मुलांना अमल साहेबांनी दिले. तसेच आपल्या बौद्ध समाजातील प्रत्येक गावातील बौद्ध समाज मंदिरमध्ये जाऊन संविधानाची प्रत त्या समाज मंदिरमध्ये भेट दिली आणि तुम्ही म्हणता आम्ही संविधान बदलणार. अरे तुम्ही बाबासाहेबांना 1951ला निवडणुकीत उभा करून पाडलं आणि तुम्हाला बाबासाहेब काय करणार आहेत? तुम्हाला बाबासाहेब कधीही करणार नाहीत. बाबासाहेबांनी कधीही जातीभेद केला नाही. तुम्ही त्यांना पाडून त्यांचं घर, बाबासाहेब स्वतः म्हणत होते काँग्रेसचे जळतं घर आहे, त्या घरासगळं तुम्ही सावध राहा. त्यामुळं आज भाजपचे सरकार आल्यानंतर बाबासाहेबांचं इंग्लंडमधलं घर जवळजवळ 60-70 वर्ष यांना जमलं नाही. ते भाजपची महायुती सरकारनं त्यांचं लंडनमधलं घर विकत घेतलं. नंतर आपल्या हिंदू मिलची जागा